मित्रांनो नमस्कार. मित्रांनो आज 6 जानेवारी मराठी पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जाते. आज आचार्य बालशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि त्या निमित्ताने मराठी पत्रकार दिवस साजरा केला जातो. इकडे आता आपण आहेत वसई विरार महानगरपालिका पत्रकार कक्षाला. वसई विरार महानगरपालिकाचे आयुक्त आणि प्रशासक अनिल पवार इकडे आले होते. नुकतेच इकडे कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये अनिल पवार सामील झाले. त्यांनी आचार्य यांची प्रतिमेला अभिवादन करून हा पत्रकार दिवस साजरा केला. त्यानंतर वसई तालुक्याचे सर्व पत्रकार बंधुआंनी आपले आपले विचार व्यक्त केले. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकार देशभर साजरा केला जातो. पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. शासनाच्या अधिकाऱ्यांच्या ज्या काही सुधारणा करायच्या असतील किंवा कामकाजात काही बदल करायचे असतील किंवा काही नवीन गोष्टी करायच्या असतील तर याचं सर्व मांडणी लेखीच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे शासन, प्रशासन, पत्रकार यांनी एकत्रितरित्या काम केलं तर नक्कीच सर्व शहराचा चेहरा बदलायला मदत होईल अशी मला या ठिकाणी खात्री वाटते. आणि वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील सर्व आपले प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा युट्यूबची मीडिया असेल, या सर्वांचं चांगलं योगदान महापालिकेच्या कामकाजात सुधारणा होण्यासाठी किंवा सामाजिक प्रश्न हाताळण्यासाठी झालेलं आहे. आणि असं यापुढे पण त्यांचं सहकार्य महापालिकेला आणि सर्व प्रशासनाला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल आणि युट्यूबची मीडिया असेल आणि सर्व आपले पत्रकार मंडळी बंधू व भगिनी असतील या सर्वांना पत्रकार दिनानिमित्त माझ्यातर्फे, महापालिकेतर्फे, सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महापालिकेच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार दिन साजरा करण्यात आलेला आहे. आणि केवळ हा पत्रकार कक्ष उभा राहण्यासाठी माननीय आयुक्त साहेबांचं या ठिकाणी मोठं योगदान राहिलेलं आहे. कारण अनेक वर्षाच्या नंतर केवळ आयुक्त साहेबांनी हे मनावर घेतलं असल्यामुळं वसई विरार मधल्या सर्व पत्रकारांना एक मोठी भव्य अशी वास्तू या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. आणि आपल्याला सर्वांना अभिमान आहे की आयुक्त साहेबांच्या हस्ते याच पत्रकार कक्षामध्ये पहिला पत्रकार दिन हा साजरा झालेला आहे. त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीनं, सर्व पत्रकारांच्या वतीनं या ठिकाणी आयुक्त साहेबांचं मनपूर्वक आभार मानूया, त्यांचे धन्यवाद मानूया. आयुक्त साहेबांची बदली होऊ शकते. आयुक्त साहेब जरी त्या ठिकाणावरून गेले, हा अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत. आयुक्त साहेब कुठेही जेव्हा असतील साहेब तुम्ही आमच्या निश्चित स्मरणात असतात. कारण ही वास्तू जेव्हा बघाल त्यावेळेस तुमचं नाव आमच्या प्रत्येक पत्रकारांच्या ओठावरती असेल. त्याबद्दल तुम्ही आलात, कामातला काम काढून वेळ काढून या ठिकाणी आलात, त्याबद्दल तुमचे सर्व पत्रकारांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. असंच आम्हाला सहकार्य ठेवा ही अपेक्षा. अजून एक मागणी फक्त सर एक प्रेम आम्हाला फक्त थोडं सांगा. प्रेम फक्त आपण मागणी करू ऐकताना अजून 2 वर्ष इकडे राहायचं. प्रमोशन कलेक्टर पुन्हा आमच्या जिल्ह्यात येऊ. पाटील सर मराठीमध्ये आज मराठी पत्रकार दिवस, बालशास्त्री जांभेकर यांची जयंती त्या निमित्ताने अभी ऐसा विषय है कि पत्रकार और पत्रकारिता खाली एक कहना चाहूँगा कि आज के समय में जो पत्रकारिता में हम कहीं थोड़े भटक रहे हैं. ये यूट्यूब वाला है, ये पेपर वाला है, ये चैनल वाला है. वो करने के बजाय हम ये देखें कि इसका काम किस तरह है. किसी को भी उसके माध्यम से न देखते हुए उसके काम से देखेंगे तो हमारे इस काम को हम और अच्छे तरह आगे तक ले जाएंगे. अगर कोई गलत काम कर रहा हो वो किसी भी माध्यम पर है तो वो गलत है, लेकिन किसी के काम की मंशा सही है, उसकी पत्रकारिता की जो मापदंड पे वो सही है तो उसको उसका मान मिलना चाहिए और हम सब एक है, एक रहेंगे. धन्यवाद. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.